सोलापूर लोकसभा मतदारसंघासाठी मंगळवारी मतदान झालं। सायंकाळी 5 वाजेपर्यंत सोलापुरात 50% मतदान झालं। शहरातील मतदार केंद्रावर शांततेत मतदान पार पडलं। सोलापुरातील अनेक मतदारसंघात मतदानासाठी रांगाच रांगा लागल्या होत्या। दरम्यान विडी घरकुल भागातील अनेक मतदान केंद्रांवर मतदारांनी मतदान करण्यासाठी गर्दी केली होती। आज मतदानाचा दिवस आपण बघताय, घरकुलमध्ये सगळ्या बूथवर या ठिकाणी उत्साहानं लोक बाहेर पडत आहेत आणि मतदान करण्यासाठी लोकांची धडपड चालू आहे। लोक सकाळपासून या ठिकाणी 7 वाजल्यापासून आपलं घरदार सोडून या ठिकाणी थांबून रांगेमध्ये मतदान आपलं कधी होईल याची वाट पाहत आहे। लोकांना उत्साह आलेला आहे, त्यामुळं लोकशाही बळकट करण्यासाठी ही नांदी आहे। त्यामुळे लोकांचं धडपड आहे आणि लोक गर्दी केलेले आहे। स्वतः या ठिकाणी लोकांना बोलू आणायची गरज नव्हती, इतकं लोक स्वतःहून बाहेर पडून मतदान करत आहे। काही त्रुटी या ठिकाणी निवडणूक कार्यालयाच्या झालेल्या आहे। मयत असलेल्या लोकांना यादीमध्ये ठेवलं गेलेलं आहे। जिवंत असलेल्या लोकांना काही ठिकाणी मयत दाखवलेलं आहे किंवा त्या ठिकाणी मतदान असताना देखील लोक जिवंत असताना देखील त्यांना मतदान करण्याचा चान्स काही लोकांना मिळत नाही, कारण त्यात त्यांचं नाव नाही। काही लोकांचे नाव डिलीट झालेले आहेत। यामुळे या ठिकाणी निवडणूक कार्यालयाचं वर्तणूक या ठिकाणी दिसत आहे। तरी उत्साह या ठिकाणी ज्यांचे नावं आहेत ते सकाळपासून या ठिकाणी गर्दी करत आहेत। आपण सकाळपासून पाहतो आणि सकाळपासून सगळ्या बूथवर गर्दीचं वातावरण आहे। काय या ठिकाणी लोकांना एवढीच अपेक्षा आहे की या ठिकाणी निवडून येणारा खासदार जो असेल तो सोलापूरचा विकास करावा। सोलापूरला अनेक कंपन्या या ठिकाणी आल्या पाहिजे, लोकांना पाणी व्यवस्थित मिळालं पाहिजे, रस्ते व्यवस्थित झाले पाहिजे, एवढीच अपेक्षा या ठिकाणी लोकांची आहे।